धरणविरोधी समिती व पाटबंधारे विभागात पुन्हा संघर्ष पेटणार। निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या पट्ट्याचे काम सुरू। खासदार व आमदाराकडे धरणाचे काम थांबविण्याची धरणविरोधी संघर्ष समितीची मागणी। मंजुरीपासूनच वादग्रस्त ठरलेल्या निम्न पैनगंगा उर्फ चिमटा प्रकल्पाच्या कामासाठी मराठवाड्याच्या खंबाळा येथे मशनरी व मोठी जडवाहने दाखल झाली असून कालपासून पैनगंगा नदी पात्रातील कच्च्या पट्ट्याचे काम सुरू करण्यात आल्याने बुडीत क्षेत्रातील 9-5 गावच्या नागरिकांत एक खळबळ उडाली आहे। निवडणूक काळात राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेले आश्वासन आणि किनवटचे आमदार भीमराव केराम यांनी केलेला खुलासा निवडणूक जुमला होता की बुडीत क्षेत्रातील जनतेची शुद्ध फसवणूक, असा संतप्त सवाल बुडीत क्षेत्रातील नागरिकांसह धरणविरोधी संघर्ष समिती उपस्थित करत आहे। नुकत्याच संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मराठवाडा विदर्भाच्या 95 गावांवर उभा नांगर फिरवून निर्माण होणाऱ्या निम्न पैनगंगा उर्फ चिमटा प्रकल्पावरून चांगलेच रणकंदन पेटले होते। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किनवटच्या प्रचार सभेत चिंता नको चिमटा हवा म्हणत या भागाचे चित्र बदलण्यासाठी निवडणुकीची आचारसंहिता संपताच बैठक घेतो आणि ते काम मार्गी लावतो असे वक्तव्य केल्यानंतर बुडीत क्षेत्रातील मतदानावर परिणाम होईल म्हणून किनवटचे भाजपाचे आमदार भीमराव केराम यांनी बुडीत क्षेत्रातील जनतेला विनंती आहे की निम्न पैनगंगा उर्फ चिमटा धरण विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वासोबत चर्चा करून बैठक लावू आणि चिमटाचा प्रश्न मार्गी लावू, असा ओघ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा होता। अशी सारवासार्व आमदार भीमराव केराम यांनी करत अफवांवर विश्वास ठेवू नका, चुकीचे स्टेटमेंट करून गैरसमज व चुकीचा अर्थ काढू नका, अशी व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल केली होती। त्यानंतर आमदाराबरोबरच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली येथील महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचार सभेत चिमटावर भाष्य करत हे शेतकरींचे सरकार आहे, त्यांचे जे काही म्हणणे आहे जनतेच्या निर्णयाप्रमाणे करू आणि कुठलाही प्रकल्प जबरदस्तीने लोकांवर थोपणार नाही, असे स्पष्ट केले होते। आता आचारसंहिता संपते तोच धरण विरोधी संघर्ष समिती सोबत बैठक तर सोडाच, निम्न पैनगंगा उर्फ चिमटा प्रकल्पाचे काम करण्यासाठी चक्क मशनरीच धडकू लागल्याने आणि पैनगंगा नदी पात्रातील कच्च्या पट्ट्याचे काम कालपासून सुरू केल्याने निवडणूक काळातील दिलेले आश्वासन आणि केलेला खुलासा निवडणूक जुमला होता की शुद्ध फसवणूक हे कळायला मार्ग नसल्याचे पाहून काल निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समिती विदर्भ मराठवाड्याच्या वतीने हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर व उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार नामदेवराव ससाने आणि काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विजयराव खडसे यांना धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन देऊन खंबाळा येथे सुरू असलेले धरणाचे काम तातडीने बंद करण्याची मागणी केली असून पेसा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतून ज्या मागण्या केलेल्या आहे त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय या प्रकल्पाच्या कामाला हात लावू नये, अशी विनंती धरण विरोधी संघर्ष समितीने निवेदनातून केली आहे। यावेळी धरण विरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप, धरण विरोधी संघर्ष समितीचे प्रसिद्ध प्रमुख संघटक सचिव तथा यवतमाळ जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष मुबारक तंवर, नांदेड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष समाधान भाऊ जाधव, नांदेड जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य ज्योतिबादादा खराटे, नांदेड जिल्हा परिषदचे माजी जिल्हा परिषद सदस्य बंडूसिंग नाईक, यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य साहेबराव पाटील कदम, सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता भास्करराव पंडागळे, प्रल्हादराव गावंडे, सर गुलाब मेश्राम, बंटी पाटील जोमदे, मनोज कीर्तने, देवेंद्र कोवे, शेषराव मुनेश्वर, गजानन दाखोरे, विजय पाझारे, विजय समगीर, बाबूभाई फारुकी, दिलीप ठाकरे, बबन कोळसंगे, संदीप भोयर ही मंडळी उपस्थित होती।
प्रशासनाचा प्रकल्पाच्या कामाचा अट्टहास बुडीत क्षेत्रात तणावाचे वातावरण निर्माण करणारा ठरत असल्याने खंबाळा येथे कालपासून नदीपात्रातील कच्च्या रपट्याचे जे काम चालू करण्यात आले ते तातडीने थांबविण्याची मागणी निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीने केली असून पाटबंधारे विभाग अरेरावी करून शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून धरण विरोधी संघर्ष समितीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करीत असेल तर धरण विरोधी संघर्ष समिती आपल्या स्टाईलने हे काम बंद पाडेल व निर्माण होणाऱ्या सर्व परिस्थितीला पाटबंधारे विभागच जबाबदार असेल असे धरण विरोधी संघर्ष समितीने म्हटले आहे। सावळी सदोबा प्रतिनिधी श्रीकांत देशमुख, न्यूज 24 आपकी आवाज।